नमस्कार. तर छान असा भाजीपाला वगैरे निसून वगैरे घेतला आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिला. निवडून वगैरे ठेवल्यावर सोपं जातं भाज्या वगैरे घ्यायला आणि करायलासुद्धा. त्यानंतर 4चा चहा घ्यायचा होता. तर छान असं संभाजीनगरमध्ये पावसाचं आगमन झालं आणि छान असं वातावरण तयार झालं. चहा वगैरे घेतल्याच्यानंतर संध्याकाळच्याला सोयाबीन खिचडीचा बेत होता. तर मुलांना खूप आवडते अशी सोयाबीन खिचडी करायला. तर मग मी आधी असं परतून घेतले तांदूळ वगैरे आणि त्यानंतर एकीकडे ना तर पाणी गरम करायला ठेवलं होतं खिचडीला. अशी नवीन पद्धतीची कधी कधी करून बघितली पाहिजे. छान तांदूळ परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलं जसं गरजेनुसार आणि नंतर छान असं सोयाबीन वगैरे इतकं सुंदर अशी खिचडी तयार झाली बनून. तर खूपच छान झालेली होती खिचडी. तर तुम्ही पण अशी करून बघत जा, कारण की आपण आदनातली तर नेहमीच करतो. आणि त्यानंतर बाजरीच्या भाकरी आणि ठेचा होता. ठेचा पण करून घेतला होता मी आणि थोडीशी दुपारची शेपूची भाजी पण होती. छान असा जेवणाचा बेत झाला आणि भेटूया आता पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.